नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खुश खबर आहे मित्रांनो, एप्रिल महिन्याचे पेन्शन आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण की आता डीबीटी पोर्टलवर असा मेसेज आलेला आहे, तारीख जाहीर झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कालच सरकारने दिव्यांग बांधवांच्या पेन्शनसाठी निधी वितरित करण्यासंदर्भातला GR काढलेला होता। तर त्या GR नुसार दिव्यांग बांधवांना जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येतात त्यांना 126,87,33,00,33,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला होता। आणि जे श्रावणबाळ योजनेअंतर्गत येतात त्यांच्यासाठी 11,45,93,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला होता। मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत आता सर्व दिव्यांग बांधवांना पैसे देण्यात येणार आहे। परंतु सध्या लाभार्थी संख्या प्रचंड असल्याने थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजनेसाठी प्रदान पुढील आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता त्यानुसार या GR नुसार या ठिकाणी आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे डीबीटी पोर्टल अकाउंट आहे त्याच्यावरच या ठिकाणी मेसेज आलेला आहे। आणि दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मार्फतच या ठिकाणी सध्या पैसे देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी काय मेसेज आलेला आहे तो बघूया। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून ते 25 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आज संध्याकाळी 5 वाजेपासून ते उद्या रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टल बंद राहणार आहे। तर मित्रांनो, उद्या शुक्रवार आहे आणि त्याच्यानंतर शनिवारी या ठिकाणी बँकेला सुट्टी असते, त्यामुळे एखाद्या वेळेस कदाचित हे जे अनुदान आहे ते सोमवारपासून मिळण्याची शक्यता आहे। परंतु मागच्या वेळेस संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना शनिवार असताना सुद्धा हे पैसे मिळालेले होते। तर तुम्हाला सुद्धा 25 तारखेला हे पैसे मिळू शकतात। परंतु 25 तारखेला जर हे पैसे मिळाले नाही तर सोमवारी 27 तारखेपासून 100% सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपयाप्रमाणे हे पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आम्हाला पेन्शन हे आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून मिळत आहे, तर या ठिकाणीच कस काय मेसेज आला आहे। तर मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे जे काही दिव्यांग पोर्टल आहे ते अजून अपडेट होत आहे। आणि जर दिव्यांग बांधवांना काय स्टेटस बघायचे असेल किंवा इतर माहिती बघायची असेल तर अजूनपर्यंत या डीबीटी पोर्टलवर सर्व माहिती त्यांची आहे। त्यामुळे आता पूल बँक अकाउंटद्वारे या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना यावेळेस हे पेन्शन देण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या पोर्टलवरच हा मेसेज आलेला आहे। जोपर्यंत तिकडची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत दिव्यांग बांधवांचे पेन्शन हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे पोर्टल आहे sasmahit.org या पोर्टलमार्फतच पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।